अन्न प्रशासनाकडे शिर्डी येथील देवस्थानच्या पेढ्यांच्या प्रसादासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आणि दूध नियंत्रक जी समिती आहे, दूध भेसळ नियंत्रक समिती, त्याचे अध्यक्ष माननीय अप्पर जिल्हाधिकारी सौ शिर्डी यांच्या आदेशाने संयुक्त पथकामार्फत आज कारवाई घेण्यात आली. येथे शिर्डी देवस्थान परिसरातील काही पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आणि पेढे उत्पादक जे काही कारखाने आहेत त्यांचीही तपासणी करण्यात आली. याच्यामध्ये दूध डेअरी डेव्हलपमेंटचे डिपार्टमेंटचे लोक आहेत, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, वजन व मापे नियंत्रक अधिकारी आणि अन्न औषध प्रशासन या सर्वांच्या मार्फत संयुक्त कारवाई घेण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणाहून आस्थापनांमधून म्हणजे शॉप्समधून आणि पेढ्यांच्या कारखान्यामधून पेढ्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहे आणि भेसळीच्या संशयावरून पेढे जप्त करून ते नष्ट करण्यात आलेले आहेत. साधारणतः 600 ते 650 किलो पेढे आज जप्त करण्यात आले आहे. जवळजवळ 2 लाख किलो किमतीचा हा अन्न पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. निघोज रस्त्यावरील एक मतेंचा कारखाना होता आणि बिरोबा वस्तीवर ते जाधव आणि गोंडेकर यांच्या कारखान्यावरती आज कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच पेढ्याबरोबर कलाकंद म्हणून एक वस्तू विकल्या जाते, त्याच्यावर काही त्या संदर्भात माहिती घेऊन त्याच्याविषयी कारवाई करण्यात येईल. वारंवार कारवाई करावी लागते मॅडम. कधी हा सगळा बाजार बंद होणार आहे आणि कशा प्रकारची कडक कारवाई कधी होणार? आपल्याकडून आज संयुक्त पथकामार्फत आपण जितके आपल्या कायद्यानुसार जे अधिकार आहेत त्या शक्य तेवढी आपण कडक कारवाई घेतली आहे आणि अशा प्रकारच्या आणखी कारवाई घेतल्या जातील. या प्रकारची कुठल्याही प्रकारचे चांगल्या दर्जाचे पेढे भाविकांना मिळतील यासाठी प्रशासन सजग राहून 15 दिवसापूर्वी आपण सॅम्पल घेतलेले होते, रिपोर्ट अद्याप नाही आलेले त्याची तक्रार प्राप्त झाली होती का? तुम्ही जी कारवाई केली हो, मी आपल्याला सांगितलं आधीच की तक्रार प्राप्त झाली. खाली असलेल्या दूध भेसळ नियंत्रण कमिटीमध्ये बऱ्याचशा तक्रारी होत्या. पेढा स्वरूप जो प्रसाद विकला जात होता त्यामध्ये निकृष्ट दर्जाचा पेढा, कमी दर्जाचा, कमी गुणप्रतीचा व तसेच भेसळयुक्त असल्याच्या बऱ्याचशा तक्रारी होत्या. याबाबत आज संयुक्त कारवाई करण्यात आली. वजन मापे, पोलीस कर्मचारी, पोलिसांमार्फत अन्न औषध प्रशासन व इतर स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला आज ही कारवाई झाली. यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर थेट धाड टाकल्याने यापुढे असा पदार्थ मॅन्युफॅक्चर होणार नाही असं मला वाटतं. जप्त केलेला जो माल आहे त्याचं वजन आणि त्याच्या पॅकेजिंगवरचे डिटेल्स वजन मापे या डिपार्टमेंट अंतर्गत आमचे जे स्टँडर्ड रूल आहेत यांचा जो काटा आहे तो दरवर्षी त्यांना व्हेरिफिकेशन करायचं आहे. स्टॅम्पिंग आणि व्हेरिफिकेशन करायचा असतो दरवर्षी ग्राहकाला विक्री करताना. आणि जो पॅकेज असतं पेढ्यांचं त्याच्यावर युनिट सेल प्राईस, MRP, एक्सपायरी ह्या सगळ्या डिटेल्स आणि नेट वेट, जे पेढ्याचं नेट वेट असतं ते विदाऊट बॉक्सचं वजन, असं सगळ्या गोष्टी त्यांनी त्या पॅकेटवर मेन्शन करणं गरजेचं आहे. आज जप्त केलेल्या मालामध्ये थोड्या त्रुटी आढळल्या आहे. पॅकेज जे आहे ते ॲज पर स्टँडर्ड रूल्स, पॅकेज कमोडिटी 2011 जो आमचा रूल आहे पॅकेजिंगचा, स्टँडर्ड पॅकेजिंगचा रूल आहे आपला, त्यानुसार त्याचे स्टँडर्ड्स आढळले नाही. आणि यांना लिगल मेट्रोलॉजी ॲक्ट 2009 नुसार जे काट्याचं ॲन्युअल व्हेरिफिकेशन करणं आहे, म्हणजे त्यांना चेक करणं आहे काटा त्यांचा बरोबर आहे की नाही, एक्झॅक्ट वजन दाखवतोय की नाही, हे जे चेकिंग असतं ते त्यांचं स्टॅम्पिंग व्हेरिफिकेशन पण मला काट्यावर आढळलेलं नाही आहे. तर अशा काही त्रुटी आढळल्या. यानुसार यांचा काटा जो आहे त्यांना व्हेरिफिकेशन करणं आहे, तो काटा त्यांचा जप्त होतो. काटा त्यांना स्टॅम्पिंग नाही केला त्यांनी एक ठराविक मुदतीत, तर काटा जप्त होऊन त्यांना जे दंड आहे रूलमध्ये त्यानुसार तो दंड होईल. आतापर्यंत त्यांनी कोणताही नियम न पाळता हे सगळा कारभार केलेला आहे, त्यावर तुमची कारवाई काय? आतापर्यंत आम्ही जे आमचं ॲन्युअल वार्षिक तपासणी असते त्या दरम्यान आम्हाला जेव्हा आढळतं की याचा काटा व्यवस्थित नाही आहे, स्टॅम्पिंग नाही आहे, काटा जप्त होतो, त्यावर सीजर फाडली जाते, त्याला दंड होतो. आणि जर त्यांनी त्या दंड भरण्यास नकार दिला तर केस जी काही लिगली केस होते केस होतात.
प्रशासकीय अधिकारी थांबत तुम्ही इलिगल काम करू नका तुमच्या गाडी तुला भाई सांगितलं मॅडम या गाडीवर लक्ष ठेवा बरं का 4 हो मागे सर क्लोजअप झाला तुझा लगेच त्याला हात करून राहिला